फाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वडगाव आनंद गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डिझेल चोरी जात आहे असल्या प्रकारच्या बातम्या येत होत्या. त्याप्रमाणे तक्रार पण प्राप्त झाल्या. तसेच आजूबाजूला संगमनेर हद्दीमध्ये आणि आंबेगावच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे गुन्हे दाखल झाल्याची माहिती मिळाली. आमच्या तपास पथकाचे मालुंजे यांना माहिती मिळाली की अशा प्रकारचे जे काही गुन्हे करतायत, रात्रीच्या वेळेस गाडी घ्यायची आणि रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या लावलेल्या आहेत त्यांच्यातून डिझेल काढायचं. त्याच्यामुळे बरेचसे ट्रक व्यावसायिकांचं रोष निर्माण झाला होता. त्या अनुषंगाने आम्हाला माहिती मिळाली. राजगुरुनगर हद्दीतील गावामध्ये ते 3 इसमांची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही त्या घरांचं त्यांच्या जाऊन ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतले असता ते निष्पन्न झालं की हे जे 3 इसम आहे हे रात्रीच्या वेळेस गाड्या भाड्याने घ्यायच्या आणि वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गाड्यामधील ट्रक्स, मोठ्या गाड्या यांच्यातून डिझेल चोरी करायचं आणि रात्रीतून घेऊन जायचं. अशा प्रकारे आमच्या टीमने एकूण 4 गुन्हे उघडकीस आणले. आळेफाटे पोलीस स्टेशनचे 2 आणि एक मंचरचा आणि एक पारगावचा. साधारणतः 575 लिटर त्याच्यामध्ये डिझेल आम्ही रिकव्हर केलेला आहे. तसेच 2 मोटारी आहेत. एक गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा आणि इर्टिगा. असं टोटल 17,52,411 रुपयाचा मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे. माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण तपास करण्यात आलेला आहे. अशा प्रकारचं कुठे जर डिझेल चोरीबाबत कुणाकडे जर गुन्हा नोंद असेल तर आळेफाटा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असं या ठिकाणी मी नमूद करतो. धन्यवाद. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.